जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे. आज 56वा श्लोक आपण निरूपणासाठी किंवा विवेचनासाठी घेतलेला आहे. दर रविवारी आपण एक श्लोक घेतो आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण बघतो. आधी आपण बघितल्याप्रमाणे 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी भक्त लक्षणं सांगितलेली आहेत. तर आजचा जो 56वा श्लोक आहे तो भक्त लक्षणाचा शेवटचा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितलं ते आपण बघूया. म्हणजे श्लोक काय आहे ते बघूया आणि मग आपण त्याचं विवेचन किंवा त्याचा अर्थ बघूया. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली? भक्त लक्षण सांगतायत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. दिनाचा म्हणजे जो दीन आहे, दुःखी आहे, अनाथ आहे असा जीव. दयाळू म्हणजे दयावंत, ज्याचं अंतःकरण दयेने अतिशय भरलेलं आहे. कनवाळू आहे. मनाचा मवाळू, मवाळू म्हणजे शांत, मवाळ, मृदू स्वभावाचा. स्नेहाळू म्हणजे प्रेमळ, सर्वांवर प्रेम करणार. आणि ते प्रेम कसं आहे तर स्वार्थावर आधारित नाही आहे. ते प्रेम निष्कपट आहे, जो मनामध्ये कुठलीही अढी ठेवत नाही. ज्याच्या मनामध्ये सगळ्यांविषयी ममत्व असतं त्याला स्नेहाळू असं म्हटलेलं आहे. कृपाळू म्हणजे जो कृपा करतो तो कृपाळू. जनी दासपाळू, जनी म्हणजे लोकांमध्ये, दासपाळू म्हणजे काय की जो दास म्हणून त्याला शरण आलेला आहे तर त्याचा सांभाळ करणारा किंवा त्याचं पालन करणारा असा तो भक्त असतो. तया अंतरी क्रोध संताप कैचा. क्रोध म्हणजे राग, चीड, संताप. त्याचा सरळ अर्थ काय आहे की जो भगवंताचा भक्त आहे तो कसा असतो तर दिनाचा दयाळू म्हणजे जो दीन आहे, अनाथ आहे, दुःखी आहे, त्यांचा सांभाळ करणारा, त्यांच्यावर दया करणारा, त्यांच्यावर माया करणारा, मृदू शांत स्वभावाचा, ज्याचं अंतःकरण दयेने भरलेलं आहे, जो कनवाळू आहे, जो प्रेमळ आहे, जो सर्वांवर निष्कपट प्रेम करणारा आहे, ज्याच्या मनामध्ये सगळ्यांविषयी ममत्व आहे,
जो त्याला शरण गेला त्याचा सांभाळ करणारा तो आहे. आणि अशा भक्ताच्या मनामध्ये, अंतरामध्ये कुठलाही क्रोध किंवा संताप नसतो. तया अंतरी क्रोध संताप कैचा असा प्रश्न विचारलेला आहे किंवा असं वर्णन केलेलं आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, म्हणजे असा भक्त हा जो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे तो जगामध्ये धन्य होतो. म्हणजे आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी भक्त लक्षणं सांगितलेली आहेत. आता या श्लोकामध्ये भक्त लक्षण सांगताना समर्थ माऊली असं म्हणते की जो खरा भक्त आहे भगवंताचा तो कसा आहे, तर तो प्रेमळ आहे, तो अतिशय ममत्व असणारा आहे, तो कनवाळू आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, स्नेहाळू आहे, कृपाळू आहे, कृपा करणारा आहे, त्याला शरण आलेल्यांना तो सांभाळतो, असा सांभाळ करणारा सुद्धा आहे. तर ही जी प्रेम किंवा वात्सल्य मनामध्ये असणारी जी भावना आहे, मनाची अवस्था आहे, की त्या मनाच्या अवस्थेमध्ये सगळ्यांविषयी स्नेह आहे, माया आहे, ममत्व आहे, स्वार्थरहित प्रेम आहे आणि क्रोधरहित आहे ती मनाची अवस्था. म्हणून ते तिसऱ्या चरणामध्ये म्हटलंय, साधं बघा ज्याच्या मनामध्ये प्रेम असतं त्याच्या मनामध्ये राग असू शकत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, त्याच्या मनामध्ये राग आहे, तर त्याच्या मनामध्येच पुढे द्वेष असतो आणि जिथे द्वेष असतो तिथे प्रेम असू शकत नाही. म्हणजे मागच्या 55व्या श्लोकामध्ये भक्त लक्षण सांगताना समर्थांनी सांगितलं की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. पिपाशा म्हणजे तळमळ, की ज्या भक्ताच्या मनामध्ये भगवंताविषयी तळमळ असते आणि तो भक्त भगवंतावर इतकं प्रेम करतो की स्वतःच्या प्रेमाने तो बांधतो भगवंताला, म्हणून तो प्रेमपाश, पाश म्हणजे बंधन, असा शब्दप्रयोग समर्थाने वापरलेला आहे. आता ज्या भक्ताच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे की ज्या प्रेमाने तो भगवंताला बांधून घेतो, म्हणजे भगवंत त्या प्रेमाला वश होतो, त्याचं अंतःकरण कसं असतं तर ते 56व्या श्लोकामध्ये सांगितलंय. म्हणजे आपण मागेही बघितलं होतं की समर्थांनी ही जी सगळी रचना केलेली आहे, तर एका श्लोकाचा गाभा दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी अधिक विस्तृतपणे पुढे सांगितलेला आहे, किंवा एका श्लोकामध्ये सांगितलेलं सूत्र त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये ते पुढे नेलेलं आहे. तर ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी इतकं प्रेम आहे की प्रेमाच्या पाशामध्ये त्याने भगवंताला बांधलेलं आहे, तर तो कसा आहे, तर दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनिदास पाळू असा तो आहे. कारण बघा ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतरामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अतिशय प्रेम भरलेलं आहे, तो दुसऱ्या मनुष्याचा द्वेष करूच शकत नाही, कारण तो प्रत्येक मनुष्यामध्येच भगवंत पाहतो. भक्त हा दयाळू असतो, दिनाचा दयाळू असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जे दुःखी आहेत, जे दीन आहेत, जे अनाथ आहेत, त्यांचं दुःख त्याला पाहवत नाही आणि म्हणून तो त्यांचा सांभाळ करतो. त्याला अशा सर्व लोकांविषयी मनामध्ये ममत्व असतं. तो कनवाळू असतो, कणव वाटते. त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम भरलेलं असल्यामुळे अशा भक्ताला प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंतच दिसतो आणि म्हणून प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्याला ती भावना असल्यामुळे त्याच्या मनामध्ये ते आपोआप प्रेम असतं किंवा ममत्व असतं, द्वेष नसतो. तर हे जे परमेश्वराविषयीचं प्रेम आणि पुढे मनाचा हा जो मवाळूपणा आहे किंवा तो दयाळू आहे, कृपाळू आहे, स्नेहाळू आहे, तर ही सगळी भावना त्याच्यामध्ये कशी उत्पन्न होते, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळतं की असा जो भक्त आहे भगवंताचा, ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, ज्याच्या मनामध्ये माया आहे, ज्याच्या मनामध्ये ममत्व आहे, ज्याच्या मनामध्ये कणव आहे, जो दुसऱ्यांचं दुःख पाहू शकत नाही, तर अशा भक्ताचं अंतःकरण शुद्ध असतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये अशुद्धता आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये मलिनता आहे, तो जगावर प्रेम करूच शकत नाही. त्याच्याकडनं स्वार्थरहित वागलं जाईल आणि तो प्रसंगी द्वेषच करेल. याचं मुख्य कारण असं आहे की प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. महाराज म्हणतात तसं की भगवंताकडे तुम्ही दुसरं काही मागू नका, त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा, कारण ते प्रेम देण्यात जास्त तो कृपण आहे. बाकी सगळ्या व्यावहारिक गोष्टी तो देईल, पण प्रेम तो क्वचित देतो आणि आपण त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागावं असं महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही जी अवस्था आहे भक्ताच्या मनाची,
त्याच्यासाठी त्याचं अंतःकरण शुद्ध असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण शुद्ध अंतःकरणामध्येच भगवंत प्रकट होतो. शुद्ध अंतःकरणामध्येच भगवंताचं प्रेम प्रकट होतं. महाराज म्हणतात, की आपलं अंतःकरण आज जर आपण पाहिलं तर ते द्वेषाने भरलेलं आहे, मत्सराने भरलेलं आहे, निंदेने भरलेलं आहे, अभिमानाने भरलेलं आहे, अहंकाराने भरलेलं आहे, अहंभावाने भरलेलं आहे, क्रोधाने भरलेलं आहे. निस्वार्थीपणे दुसऱ्यावर प्रेम करणं आपल्याला जमत नाही. आपलं प्रेम हे स्वार्थावर आधारित आहे. जोपर्यंत समोरची व्यक्ती आपला स्वार्थ साधते तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी स्वाभाविक प्रेम वाटतं. ज्या दिवशी समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागेल किंवा आपला स्वार्थ साधणं बंद करेल, तेव्हा खरी प्रेमाची भावना उडून जाईल वाऱ्यावर आणि आपल्याला त्याच्याशी तितक्या प्रेमाने वागणं शक्य होणार नाही. आता त्याची जागा द्वेषाने घेतलेली असेल. आणि म्हणून जोपर्यंत अंतःकरणामध्ये अशुद्धता आहे, तोपर्यंत आपल्याला साधनेमध्ये पुढे जाता येत नाही. जर आपल्याला साधनेमध्ये पुढे जायचं असेल, जर उपासनेमध्ये पुढे जायचं असेल, जर महाराज आपल्याला भेटावे, जर परमेश्वर आपल्याला भेटावा, तो आपल्या अंतर्यामी हृदयामध्ये प्रकट व्हावा, असं जर वाटत असेल, तर आपलं अंतःकरण हे प्रेमाने भरलेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते पहिल्यांदा शुद्ध पाहिजे. कारण जोपर्यंत मनामध्ये मलिनता आहे, जोपर्यंत मनामध्ये अशुद्धता आहे, तोपर्यंत शुद्ध परमात्मा, शुद्ध सद्गुरु तत्व आपल्या मनामध्ये, अंतरामध्ये प्रकट होऊ शकत नाही. त्याला मर्यादा येतात. म्हणजे शेत चांगलं यावं, असं जर वाटत असेल, तर शेताची जशी मशागत करावी लागते, तसं साधनेमध्ये पुढे जायचं असेल, आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, तर शेतीची मशागत म्हणजेच आपल्या अंतःकरणाची मशागत म्हणजेच आपल्याला अंतःकरण शुद्ध करावं लागतं. ही प्रक्रिया आहे. महाराज म्हणतात तसं आज आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे. म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. आता जर आपण वरचं सगळं खारट पाणी काढून टाकलं आणि विहीर जर अजून खोल खणली, तर जसा गोड पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो आणि मग नंतर विहिरीचं संपूर्ण पाणी गोड होतं, त्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची ती म्हणजे दुसऱ्याची निंदा बंद करणे. दुसऱ्याविषयी निंदात्मक काहीही बोलायचं नाही. आणि मग असं करून जर आपण अंतर्मुख होऊन भगवंताला जर शोधलं तर भगवंत आपल्याला सापडतो. आणि मग एकदा का तो सापडला, की भगवंताकडनं येणारं जे प्रेम आहे ते आपल्या अंतरामध्ये भरल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तो दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दासपाळू हा जो भाव आहे तो प्रकट होतो आपोआप. त्याच्यामुळे जो भगवंताचा भक्त आहे, तो कधीही दुसऱ्याची निंदा करत नाही. त्याच्या मनामध्ये निंदेची घाण नसते. त्याचं अंतःकरण शुद्ध असतं. त्याच्यामध्ये अभिमानी वृत्ती नसते. त्याच्यामध्ये अहंकार नसतो. अशाच भक्ताच्या मनामध्ये, अंतरामध्ये, हृदयामध्ये प्रेम प्रकट होतं. आणि मग त्याचं व्यक्तिमत्व असं बनतं, की जे सगळ्यांवर प्रेम करणारं असतं, जे सगळ्यांवर ममत्व दाखवणारं असतं, जे सगळ्यांना सांभाळून घेणारं असतं. महाराज म्हणतात तसं स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण. त्याच्यामुळे भक्ताच्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्याच्यामुळे त्याचं प्रेम हे शुद्ध असतं. आता ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, साधं बघा, तिथे क्रोध, द्वेष, संताप, चीड, असूया, मत्सर ह्यांना जागा नाही. ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, तिथे अहंकाराला वाव नाही, तिथे अभिमानाला शिरता येणार नाही. तिथे क्रोध नाही, संताप नाही. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये ही मलिनता आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, मोह आहे, सगळे षडविकार भरलेले आहेत, संताप आहे, तिथे प्रेम उत्पन्न होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला प्रेम उत्पन्न व्हावं आपल्या हृदयामध्ये असं जर वाटत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ताबडतोब बंद करायला पाहिजेत. कारण आपण सगळेजण देहबुद्धीवर जगतो. त्याच्यामुळे आपल्याला सहजपणे आपलं कर्तेपण येऊन चिकटतं. आणि ज्या वेळेला आपल्याला कर्तेपण येऊन चिकटतं, त्यावेळेला क्रोध नावाचा विकार जन्म घेतो. क्रोध उत्पन्न झाला, की त्यातूनच पुढे द्वेष, मत्सर हे विकार जन्माला येतात. म्हणजे जिथे अहंकार आहे, जिथे अभिमान आहे, तिथे क्रोध आहे. जिथे क्रोध आहे, तिथे द्वेष आणि मत्सर आहे. दुसऱ्याविषयी निंदात्मक बोलणं आहे. तर हे सगळं आपल्याला बंद करावं लागतं. कारण या सगळ्या परस्पर विरोधी भावना आहेत. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे, त्याच्या हृदयामध्ये द्वेष, मत्सर, संताप, क्रोध, असूया, अभिमान, अहंकारी वृत्ती असू शकत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये
प्रेम नाही आहे, म्हणजे ह्या सगळ्या भावना आहेत, तिथे प्रेम प्रकट व्हायला मर्यादा उत्पन्न होतात. म्हणजे खरा ज्ञानी भक्त हा अहंकार रहित असतो आणि त्याच्या मनामध्ये म्हणूनच कुठलाही राग, क्रोध काहीही नसतं. आणि हेच तिसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात, की तया अंतरी क्रोध संतापकैचा. म्हणजे त्याच्या अंतरामध्ये क्रोध किंवा संताप कसा असू शकतो? कारण त्याचं अंतःकरण हे प्रेमाने भरलेलं आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये एक छान प्रसंग आहे. महाराजांचं अंतःकरण इतकं प्रेमाने भरलेलं होतं, की ते सर्वांवर प्रेम करत असत. कारण त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी, रामाविषयी अतिशय प्रेम होतं. कुठली देहबुद्धी नाही, म्हणजे संत हे देहबुद्धीच्या पलीकडे गेलेले असतात. त्याच्याने कुठलेही विषय, वासना, विकार त्यांना स्पर्श करू शकत नाहीत. असं जेव्हा संतांचं अंतःकरण अतिशय मृदू, कोमल, अतिशय शांत, अतिशय दुसऱ्यावर प्रेम करणारं, ममत्व करणारं असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना सगळ्यांविषयी अतिशय प्रेम होतं. आणि जो त्यांना शरण गेला, जो महाराजांना शरण गेला, त्याचा सांभाळ महाराजांनी केला. म्हणजे गोंदवल्याच्या स्वयंपाकघरामध्ये काम करणाऱ्या 3 मुख्य स्त्रिया होत्या. एक मुक्ताबाई नावाची स्त्री होती, एक गंगूताई होती आणि एक काशीताई होती. मुक्ताबाई ही बालविधवा होती, महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती आणि अर्थात वैधव्य आल्यामुळे नंतर ती महाराजांच्या इथेच येऊन राहिलेली होती. ती रामाची सगळी सेवा ती करायची आणि दिसायला थोडीशी अशक्त होती, अंगाने अशक्त होती, सडपातळ होती, पण महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे, की मोठी मोठी भाताची तपेली ती अगदी एकटी उचलून बाजूला ठेवायची. एकदा असंच झालं, की ती दत्ताच्या मंदिरामध्ये थोडीशी विश्रांती घेत होती आणि सहज तिच्या मनामध्ये विचार आला, की गव्हाची खीर खावीशी वाटते. आता बघा, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, या उक्तीप्रमाणे महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं, की मुक्ताबाईला गव्हाची खीर खावीशी वाटते. त्यांनी गंगूताईला सांगितलं, की गंगूताई, आज रामाला नैवेद्याला गव्हाची खीर बनवा. गंगूताईंनी खीर बनवली. महाराजांनी एक फुलपात्र भरून खीर घेतली, त्यावर एक पान झाकलं आणि दत्ताच्या मंदिरात महाराज आले आणि मुक्ताबाईला म्हणाले, की मुक्ताबाई, तुला खीर खावीशी वाटते ना, ही घे खीर आणि पोटभर खा. तर मुक्ताबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती म्हणाली, की अगदी सहज एखादा विचार मनात यावा आणि महाराजांनी अतिशय कृपा करून दयेनी, त्यांचं अंतःकरणच इतकं प्रेमाने ओथंबलेलं होतं, की त्या कुठल्याही इच्छा मनामध्ये अगदी सहज उत्पन्न झालेल्या, कोणाला न सांगितलेल्या सुद्धा अंतर्ज्ञानाने कळल्यामुळे महाराजांनी प्रेमाने मुक्ताबाईची ती इच्छा पुरवली. हे पाहून मुक्ताबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि महाराज अशा पद्धतीने प्रेमाने सगळ्यांचा सांभाळ करत होते गोंदवल्याला. आजही महाराजांनी देह ठेवून इतकी वर्ष झाली, 100 वर्ष होऊन गेली, तरीही आज आपण महाराजांच्या इथे गेलो की नकळत आपल्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण ते महाराजांनी आपल्यावर केलेलं प्रेम आहे. आणि हे सूत्र सांगताना समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये म्हणतात, की दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.